पुणे बेंगळूर रस्त्यावरील खासबाग पाटील गल्लीमध्ये पावसाचं पाणी साचत आहे। त्यामुळे दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतीये। गल्लीमध्ये गटार नसल्याने ही समस्या दरवर्षीच उद्भवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अतिवृष्टीवेळी रस्त्यावरील पाणी घरामध्येही शिरतं, त्याचाही स्थानिकांना फटका बसतो। गल्लीमध्ये अंगणवाडीजवळ एक जीर्ण विहीर असून त्या विहिरीत प्रचंड प्रमाणात कचरा साचलाय। परिणामी परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या परिसरात अंगणवाडीतील मुले खेळत असतात। कचऱ्याने तुंबलेल्या विहिरीमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असा प्रश्न विचारला जात आहे। पाटील गल्ली खासबाग पाठीमागच्या साईडला रोडावर पाणी येऊन सगळं पाठीमागच्या विहिरीमध्ये जाऊन तिथला कचरा सगळा वर येऊन डेंग्यू मलेरिया या रोगांना आमंत्रण देण्याचे कारण झाले आहे। आणि तिथं अंगणवाडी पण आहे, त्यामुळे लहान लहान पोरांना पण त्रास होण्याचे लक्षणे आहेत। म्हणून इथे जरा येऊन आणि गटर सुद्धा पण नाही, त्याच्यामुळे पाणी सगळं रोडावर थांबतं। जाणाऱ्यांना येणाऱ्यांना फार त्रास आहे, म्हणून जरा येऊन बघून काम करून देण्याची कृपा करावी। सदानंद सुनगार, ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 21 ಪಾಟೀಲ್ ಗಲ್ಲಿ। ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರಿಗೆ ಮಳೆಗಾಲದ ಕಾರಣ ತುಂಬ ತೊಂದರೆಗಳು ತಾಪತ್ರಯಗಳು ಉದ್ಭವಿಸುತ್ತಿವೆ ಹಾಗೂ ಈ ಲೈನಲ್ಲಿ UGD ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರಿಗೊಳಿಸಿಕೊಡಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರದ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಆಡುವುದು ಇದು ಮಳೆಗಾಲದ ಸೊಳ್ಳೆಗಳಿಂದ ಮಲೇರಿಯಾ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರೆ ಡೆಂಗ್ಯೂ ಚಿಕನ್ಗುನ್ಯಾಗಳಂಥ ರೋಗಗಳು ಹರಡುವ ಸಂಭವವಿದೆ। ಆದ್ದರಿಂದ ಬೇಗನೆ ಇಲ್ಲಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರಿಗೊಳಿಸಿಕೊಡಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇವೆ ಪಾಟೀಲ್ ಗಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯರು। स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष चालवल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।